नमस्कार मित्रांनो, पल्लवीधारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत एका अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थळाला भेट द्यायला. ते म्हणजे मुंबईतील वडाळा येथील श्री विठ्ठल मंदिर. हे मंदिर फक्त एक धार्मिक स्थळ नाही बरं का, तर हे मुंबईच्या जुन्या इतिहासाचे एक जिवंत प्रतीक आहे. जर तुम्हाला पंढरपूरचा विठ्ठल मुंबईत अनुभवायचा असेल, तर वडाळ्याच्या विठ्ठल मंदिराला एकदा भेट द्यायलाच हवी. वडाळा विठ्ठल मंदिर हे मुंबईतील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराची स्थापना अनेक शतकांपूर्वी झाली असे मानले जाते. पेशवाईच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि मराठा साम्राज्याच्या काळातही या मंदिराला विशेष महत्त्व होते. वडाळा हे पूर्वी एक छोटेसे गाव होते, जे मुंबईच्या मुख्य बेटापासून वेगळे होते. त्या काळापासून इथे विठ्ठल भक्तांचा ओघ सुरू आहे. मुंबईच्या शहरीकरणाबरोबरच हे मंदिर वाढत गेले, पण त्याची पवित्रता आणि धार्मिक महत्त्व आजही कायम आहे. स्थानिक लोककथांनुसार या मंदिराच्या परिसरात अनेक संत महात्म्यांनी वास्तव्य केले होते आणि येथे भजन कीर्तनाची परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. मुंबईच्या वडाळा भागात पूर्व वडाळा परिसरात स्थित आहे. मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणापासून हे मंदिर अगदी सहज पोहोचण्यासारखे आहे. जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर वडाळा रोड रेल्वे स्थानक हे सर्वात जवळचे स्टेशन आहे. हार्बर लाईनवर हे स्थानक आहे. स्टेशनपासून मंदिर अवघ्या 5 ते 10 मिनिटाच्या चालण्याच्या अंतरावर आहे. जर तुम्ही बसने येत असाल तर BST बसच्या अनेक मार्गांनी वडाळा परिसरात पोहोचता येते. वडाळा डेपो हे या भागातील प्रमुख बस थांबा आहे. स्वतःच्या वाहनाने येत असाल तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि सायन ट्रॉम्बे रोड वरून वडाळ्यात सहज पोहोचता येते. मंदिराजवळ पार्किंगची सुविधाही उपलब्ध आहे. या मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या सुंदर मूर्ती विराजमान आहे. विठ्ठलाची मूर्ती पंढरपुराच्या विठ्ठलासारखीच कमरेवर हात ठेवून उभी असलेल्या रूपात आहे, ज्याला विटेवर उभा असलेला विठ्ठल असे म्हणतात. मंदिराची वास्तुकला पारंपरिक हेमाडपंथी शैलीतील आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून येथे एकाच वेळी शेकडो भाविक बसू शकतात. मंदिराच्या भिंतीवर देखणी नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या आवारात एक पवित्र तुळशी वृंदावन आहे. तसेच गणपती, हनुमान आणि इतर देवतांच्या छोट्या मूर्तीही आहेत. मंदिराचा कळस लांबून दिसतो आणि भाविकांना आकर्षित करतो. वडाळा विठ्ठल मंदिरात वर्षभर अनेक धार्मिक सोहळे साजरे केले जातात. आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी हे या मंदिरातील सर्वात मोठे उत्सव आहेत. आषाढी वारीच्या वेळी मुंबईतील हजारो वारकरी या मंदिरात एकत्र येतात. भजन, कीर्तन, टाळ मृदुंगाचा गजर आणि विठ्ठलाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भरून जातो. हे दृश्य अत्यंत भावपूर्ण आणि अद्भुत असते. याशिवाय रामनवमी, जन्माष्टमी, हनुमान जयंती, दीपावली आणि महाशिवरात्री हे सण देखील येथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. प्रत्येक सोमवारी आणि एकादशीला विशेष पूजा अर्चना होते. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या विवाहाचा उत्सव म्हणजेच विठ्ठल रुक्मिणी कल्याण हा सोहळा मंदिरात अत्यंत थाटामाटात साजरा केला जातो. मित्रांनो, मंदिर सकाळी साधारण 5:30 ते 6 वाजता उघडते. सकाळी काकड आरती हा पहिला सोहळा असतो, ज्यात विठ्ठलाला जागे करण्याची प्रार्थना केली जाते. दिवसभर दर्शन चालूच असते. मध्यान्ह आरती दुपारी 12 वाजता होते. त्यानंतर मध्यान्ह विश्रांतीनंतर मंदिर थोड्या वेळासाठी बंद होते. संध्याकाळी मंदिर पुन्हा 4 वाजता उघडते. संध्याकाळची धूप आरती आणि रात्रीची शेज आरती हे देखील विशेष सोहळे असतात. रात्री 9 ते 10:30च्या सुमारास मंदिर बंद होते. उत्सवाच्या दिवशी वेळा बदलू शकतात, त्यामुळे भेटीआधी मंदिर व्यवस्थापनाशी संपर्क साधावा. वारकरी संप्रदायात विठ्ठल हा सर्वांचा देव मानला जातो. गरीब, श्रीमंत, उच्च, नीच असा भेदभाव न करणारा देव. वडाळा विठ्ठल मंदिर या वारकरी परंपरेचे मुंबईतील एक महत्त्वाचे केंद्र आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांच्या अभंगाचे गायन या मंदिरात नेहमी होत असते. या संतांनी विठ्ठल भक्तीचा संदेश दिला आणि त्याच परंपरेत हे मंदिर आजही वाटचाल करते. अनेक भाविकांचा असा विश्वास आहे की येथे मनोभावे केलेली प्रार्थना विठ्ठल जरूर ऐकतो. अनेक कुटुंबाची पिढ्यानपिढ्या येथे यायची परंपरा आहे. मुंबईत पंढरपूरचा विठ्ठल इथे प्रगट असल्याचे भाविक मानतात. मित्रांनो, मंदिरात जाण्यापूर्वी मुख्य दरवाजापाशी पादत्राणे काढावीत. आत गेल्यावर सभामंडपात बसून थोडा वेळ शांततेत घालावा. मन अगदी प्रसन्न होईल.
विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या परिसरात एक फेरफटका मारा. तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घाला आणि इतर देवतांचेही दर्शन घ्या. आरतीच्या वेळी मंदिरात असाल तर आरतीत सहभागी जरूर व्हा. घंटानाद, शंखनाद आणि टाळ मृदुंगाच्या आवाजात विठ्ठलाची आरती अनुभवणे हे एक विलक्षणीय अनुभव आहे. मित्रांनो, मंदिरात प्रसादही मिळतो. मंदिराबाहेर छोटी दुकाने आहेत जेथे पूजा साहित्य, हार, फुले आणि प्रसाद मिळतो. एखादा विठ्ठलाचा फोटो किंवा मूर्ती स्मृतिचिन्ह म्हणून घेऊन जाऊ शकतात. मित्रांनो, साधे आणि शालीन कपडे घालूनच मंदिरात जा. शक्यतो पांढरे किंवा पिवळे कपडे घातल्यास अतिउत्तम, कारण हे विठ्ठल भक्तीचे रंग मानले जातात. उत्सवाच्या काळात मंदिरात खूप गर्दी असते, त्यामुळे शांततेत दर्शन घ्यायचे असेल तर सकाळी लवकर किंवा सोमवारी सकाळी यावे. मंदिराच्या आवारात फोटोग्राफी करण्यापूर्वी परवानगी जरूर घ्या. गर्भगृहात मोबाईल वापरणं टाळा. मंदिर परिसर स्वच्छ ठेवा. जवळच नाल्यावर विठ्ठलाचे मंदिर असल्याने परिसरातील घाटावर बसून नदीचे दृश्य पाहणेही आल्हाददायक आहे. तर मित्रांनो, हे होते वडाळा विठ्ठल मंदिराविषयी संपूर्ण माहिती. मुंबईत राहत असाल किंवा मुंबईला भेट देण्याचा विचार करत असाल तर या पवित्र मंदिराला एकदा जरूर भेट द्या. पंढरपूरला जाणे शक्य नसेल तर वडाळ्याचा विठ्ठल तुमची प्रार्थना जरूर ऐकेल. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आत्तापर्यंत आमच्या पल्लवीधारा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही कधी वडाळा विठ्ठल मंदिराला भेट दिली आहे का. चला भेटूया पुढच्या भागात नवीन माहितीसह.